बघा, 50 पैशांना एक याप्रमाणे काही पेरू व 5 रुपयांना एक याप्रमाणे काही सफरचंद विकत घेतले. 26 रुपयाला एकूण 25 फळं विकत घेतली, तर किती सफरचंद विकत घेतली असा प्रश्न विचारला. मित्रांनो, प्रश्न कोणताही असू द्या, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत. कोण्यातरी तुमच्या अगोदरच्या परीक्षार्थ्यानं ते मला विचारलेले असतात. जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा, मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं तत्पर असतो. हा प्रश्न कसा सोडवायचा? मित्रांनो, लक्ष द्या. एकूण फळांची संख्या इथं 25 आहे आणि 50 पैशांना एक याप्रमाणे पेरूचा दर, गोष्टी लक्षात घ्या. पेरूचा दर कसा, तर 50 पैसे प्रति नग, म्हणजे एका पेरूची किंमत 50 पैसे. पुढं 5 रुपयांना एक याप्रमाणे सफरचंद, म्हणजे सफरचंदाचा दर 5 रुपये प्रति नग. गोष्टी लक्षात घ्या. एकूण फळं किती घेतले? हो, 25 फळं. मग यांचं संख्यात्मक समीकरण, उदाहरणार्थ आम्ही जर समजा लेकरांनो पेरूला एक्स समजलं, एक्स पेरू घेतले बाबा, आणि सफरचंद उदाहरणार्थ वाय घेतले बाबा, असं जर गृहीत धरलं तर त्यांचं संख्यात्मक समीकरण कसं तयार होते बघा. एक्स अधिक वाय बराबर 25 घेतले फळं एकूण, हे समीकरण एक तयार होते. आपल्याला याच्या पुढे जायचं कसं सर? लेकरांनो, इथं एक्स एकटे करा, या 25 कडे जाताना हे वाय वजा स्वरूपात, हा केलेला बदल लक्षात ठेवा. आता आम्हाला मूल्यात्मक समीकरण तयार करायचं. मूल्यात्मक समीकरण कसं करायचं सर? एकूण फळं 26 रुपयाला खरेदी केले, इथं गणित म्हणते, लक्षात घ्या. इथं पेरू उदाहरणार्थ एक्स खरेदी केले, सफरचंद उदाहरणार्थ वाय खरेदी केले, लक्ष द्या. इथं 0.50 एक्स मांडतो मी, अधिक 5 वाय मांडतो मी, आणि समोर 26, म्हणजे हे समीकरण 2. हे तुम्हाला नसल कळालं तर एका पेरूचा दर आहे 50 पैसे, आणि 50 पैशाचं रुपयामध्ये रूपांतरण करत असताना छेदस्थानी एका रुपयातले पैसे 100 पैसे भागीला घ्यावं लागतं. मग आता हा भाग कसा जातो तर 0.50 रुपयामध्ये हे रूपांतरण झालं. एका पेरूची किंमत 0.50 रुपये, म्हणजेच 50 पैसे. पेरू जर एक्स खरेदी केले तर पेरूंच्या मूल्याचं समीकरण 0.50. सफरचंद जर वाय खरेदी केले तर सफरचंदाच्या मूल्याचं समीकरण 5 वाय. का 5 वाय? तर एका सफरचंदाची किंमत, लक्ष द्या, काय आहे? 5 रुपये आहे. 5 रुपयांना एक याप्रमाणे सफरचंद काही खरेदी केले. सफरचंद उदाहरणार्थ वाय खरेदी केले, तर वाय खरेदी केलेल्या सफरचंदाचं मूल्यात्मक समीकरण काय? तर 5 वाय. या दोन गोष्टी 26 रुपयात खरेदी केल्या. गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. पावलं समोर वळती करा, पुढे चला. आता या समीकरणात लेकरांनो फक्त या एक्सच्या ठिकाणी हा केलेला बदल मांडायचा की एक्सचं मूल्य 25 वजा वाय. हे कसं आलं काय? इथं आम्ही एक्सला एकटं केलं, हे अधिक असलेले वाय इकडे गेल्यानंतर वजा स्वरूपात मांडावे लागतात गणितीय गुणधर्माप्रमाणे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात. मग एक्स बराबर 25 वजा वाय आहे.
ही एक्सची किंमत या एक्सच्या ठिकाणी मांडायची लेकरांनो. जसं की 0.50 याच्यासोबत गुणिला आहे हे 25 वजा वाय हे गुणिला, म्हणून इथं कंसामध्ये त्याची मांडणी करा. समोर अधिक 5y आणि बराबर मग 26. 0.50 गुणिला 25 हे 0.50 कंसातील पदाला गुणिला आहेत. 0.50 गुणिला 25 हा गुणाकार 12.5 असा येतो, वजा 0.50 आणि y हा गुणाकार 0.5y म्हणा, 0.50y म्हणा. लक्ष द्या, 0.5च्या नंतर किती शून्य द्या, याचा अर्थ हे दशांशच. 1 शून्य द्या, 2 शून्य द्या, 1000 शून्य द्या. दशांश चिन्हानंतरची ही पहिली संख्या म्हणजे दशांश असते. शून्य नाही दिलं तरी ते दशांशच, आणि त्याच्यावर 10 शून्य द्या तरी सुद्धा ते दशांशच. मग हा गुणाकार 0.50 गुणिला वाय 0.5y. गोष्ट लक्षात आली सर आमच्या. पुढं चला, इथं अधिक 5y समोर 26. लेकरांनो लक्ष द्या, इथं 12.5 हे वजा 0.5y अधिक 5y या दोन पदाकडे लक्ष द्या. एक पद वजा आहे, एक पद अधिक आहे. लक्ष द्या. मग एक संख्या वजा एक संख्या अधिक, तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे, ह्या गोष्टी तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहेत. म्हणून 5 मधून 0.5 म्हणजे अर्धा, 5 मधून अर्धा गेला, किती राहिला हो, तर 4.5 राहिला. चिन्ह मात्र मोठ्या संख्येच्या समोरच या उत्तरासमोर मांडा लागते. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. समोर 26. लेकरांनो आता 4.5 वाय एकटे करा. या 26 कड जाताना हे 12.5 वजा स्वरूपात का मांडायचे, संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडा लागते. 4.5 वाय बराबर ही वजाबाकी आम्हाला करायची. ही वजाबाकी लेकरांनो 13.5. वाटल्यास करून पहा. आता या वायला एकटं करू. 13.5 कडे जाताना 4.5 भागीला स्वरूपात का मांडायचे सर, तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते. आता हे दशांश चिन्ह घालवायचे. अंशामध्ये दशांश चिन्ह आहे, छेदामध्ये दशांश चिन्ह आहे. इथं अंशामध्ये दशांश चिन्हानंतर एक स्थळ, छेदामध्ये दशांश चिन्हानंतर एक स्थळ. काय करा, अंशामध्ये गुणिला 10 घ्या, छेदामध्ये गुणिला 10 घ्या. अंशामधलं किंवा छेदामधलं दशांश चिन्ह घालवायचं असेल तर शून्य घ्यावे लागतात. शून्य किती घ्यावे लागतात, तर दशांश चिन्हानंतर जेवढे स्थळ तेवढे शून्य एकावर असलेली संख्या गुणिला घ्या. ह्या काही बाबी लक्षात ठेवा. म्हणजे वाय बरोबर काय, दशांश चिन्ह घालवा. इथं 10 गुणिला घ्या, इथं 45 सोबत 10 गुणिला घ्या. दशांश चिन्हानंतर एक स्थळ म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या अंशामध्ये गुणिला, तेव्हा छेदामधलं दशांश चिन्ह गायब. इथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ अंशामध्ये, म्हणून छेदामध्ये एकावर एक शून्य असलेली संख्या अर्थात 10 गुणिला, म्हणजे हे अंशामधलं दशांश चिन्ह गायब होते. ह्या काही गोष्टी. 10 ला 10 गेले आणि लेकरांनो हा भाग 45 गुणिला 3 म्हणजे 135. या वायचं व्हॅल्यू किंमत 3 आली. म्हणजे काय, तर किती सफरचंद विकत घेतली, हा जो तुमचा प्रश्न होता, किती सफरचंद विकत घेतली हा जो प्रश्न आहे, त्याचं उत्तर प्राप्त झालं 3. अशा पद्धतीच्या. आता एखाद्या वेळेस पेरू किती विकत घेतले असा जर प्रश्न असेल तर एकूण फळ 25 घेतले, त्यापैकी सफरचंद 3. मग आता पेरू किती हो, 22 पेरू. गोष्टी लक्षात घ्या. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ
म्हणून मी निमित्त. मला काही येत नाही लेकरांना, आणि जे काही येत असेल हा तुमचा जिव्हाळा, हे तुमचं अंतःकरण लक्षात घ्या. तुम्ही पर्याप्त वेळेमध्ये लागावेत ही माऊलीची भावना सत्यामध्ये उतरवण्यासाठीचा हा प्रयास, कायावाच्या मनानं कणानं का होईना. लेकरांनो, वाघ सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत. ग्रुप याच्यासाठी गणित हा विषय सरावाशिवाय सोपा अजिबात बनत नाही. आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो, जेणेकरून गणित हा विषय सोपा बनावा, त्या विषयाबद्दलची भीती मनामध्ये असलेली पळून जावी, आत्मविश्वास वाढावा, या उदात्त हेतूपोटी हा ग्रुपमध्ये आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो. अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. लक्ष द्या. फायदे: दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल. हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून, वर्षांपासून आम्ही अनुभवतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ठीक. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.